काका एवढ्या टेन्शन मध्ये कशा पाहिजे? मागच्या बारी शिवारात भाजीपाला केला पण दवानं धुक्यानं पार वाट लावली, रोगाची पण लागण झाली, पिकाला पाणी भी कमी पडलं. मी सांगतो काका, तुम्ही भाजीपाला उघड्यावर करण्यापेक्षा शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये करा की. हे काय असतं? काका, पॉली हाऊस म्हणजे एक कृत्रिम प्रकारचं घरच असतं. त्यात तापमान, आर्द्रता, हवा यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं. शिवाय दव, धुकं, थंडी, कीड आणि रोगापासून पिकांचं रक्षण करतं. पिकाला पाणी कमी लागतं. अटल भूजल योजनेतल्या गावांना कृषी विभागाच्या 50% सबसिडी सोबतच अधिकचं 25% अर्थसहाय्य आहे. आता आम्ही शेडनेट आणि पॉली हाऊस मध्येच भाजीपाला घेतो. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाची अटल भूजल योजना, भूजल समृद्धीची दिशा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. आता कृषीवाणीमध्ये हिवाळ्यात जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. पशुपालनासाठी हिवाळा ऋतू हा अत्यंत अनुकूल, पोषक आणि उपयुक्त असतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांचं आरोग्य आणि प्रजननास हिवाळा अनुकूल असतो. हिवाळा ऋतू जरी आरोग्यदायक असला तरी लहान वासरांचं थंडीपासून संरक्षण करणं आणि त्याबरोबर व्यालेल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे. गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी जास्त क्षमतेचे बल्ब कमी उंचीवर लावावेत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. गाभण जनावर आणि छोट्या जनावरांना गोठ्यात बसण्याच्या जागी रात्रीच्या वेळी वाळलेले गवत किंवा कडबा पसरवून ठेवावा. गाभण गायी आणि म्हशींना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी आहारात शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास फॅट आणि प्रथिनयुक्त आहार द्यावा. क्षार आणि जीवनसत्वाचं मिश्रण वाढवावं. सकाळच्या वेळी हिरवा चारा आणि रात्रीच्या वेळी वाळलेला चारा जनावरांना द्यावा. गोगलगायीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरं चरावयास नेऊ नये. सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टर्पेंटाईनचा बोळा फिरवून घ्यावा. थंडीमध्ये शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांची जास्त ऊर्जा खर्च होते, म्हणून या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावरांमध्ये अशक्तपणा दिसून येतो. हिवाळ्यात जनावरांची त्वचा खडबडीत होते आणि त्वचेला खाज सुटते. जनावरांचे स्नायू आखडून काही जनावरं लंगडतात. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होतं. अति थंडीमुळे करडं आणि वासरं ही गारठून जातात. गोठा लवकर कोरडा होत नाही, त्यामुळे दुर्गंधी वाढते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते. गोठा सतत ओला राहिल्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. यासाठी उपाययोजना कराव्यात. हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंनी खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे उघडे ठेवावेत, जेणेकरून दिवसभर ऊन आणि वारा गोठ्यामध्ये खेळता राहील. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये किंवा जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी गव्हाचे काड किंवा भुसा वापरून गादी तयार करावी. करडांना उबदारपणा मिळण्यासाठी जमिनीवर गव्हाचे काड, भाताचे तूस पसरवून घ्यावे किंवा त्यांना पोत्यावर ठेवावं. सडाची त्वचा मऊ राहावी, त्यावर भेगा पडू नये यासाठी ग्लिसरीन लावावं. सडाला भेगा पडल्यावर लगेच उपचार करून घ्यावेत. दूध काढण्याच्या वेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्यपदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा आहारात वापर हा फार गरजेचा आहे, जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन अपचन टाळता येईल. पिण्याचं पाणी आधी थंड नसावं. हिवाळ्यामध्ये पाणी थंड असल्यामुळे जनावरं पाणी कमी पितात. जनावरांनी भरपूर पाणी प्यावं यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावं. आहारात कडबा किंवा मूर घासाचा वापर करावा. कृषीवाणीमध्ये हिवाळ्यात जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत.
हीच काका एवढ्या टेन्शन मध्ये कशा पाहिजे मागच्या बारी शिवारात भाजीपाला केला पण दवानं धुक्यानं पार वाट लावली रोगाची पण लागण झाली पिकाला पाणी भी कमी पडलं मी सांगतो काका तुम्ही भाजीपाला उघड्यावर करण्यापेक्षा शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये करा की हे काय असतं काका पॉली हाऊस म्हणजे एक कृत्रिम प्रकारचं घरच असतं त्यात तापमान आर्द्रता हवा यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं शिवाय दव धुकं थंडी कीड आणि रोगापासून पिकांचं रक्षण करतं पिकाला पाणीही कमी लागतं अटल भूजल योजनेतल्या गावांना कृषी विभाग